Good morning. This is ninth lecture of topic biodiversity, conservation and environmental issues. Here last time means at previous lecture we will discuss about water pollution. Water pollution. Then today we discuss next part or next very small concepts which are related to water pollution. आज आता या लेक्चरला आपण जी छोटी छोटी आर्टिकल्स अभ्यासणार आहोत ती जलप्रदूषणाच्या संदर्भात आहेत, वॉटर पोल्युशनच्या संदर्भात आहेत. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट नॅचरल eutrophication. Natural eutrophication. Then question arises, what is meant by natural eutrophication? Here, aging of lake due to nutrient enrichment of water. याचा अर्थ काय होतो? नैसर्गिकरित्या जो पाण्याचा स्रोत असतो, लेक म्हणजे बिग पॉन्ड, एक मोठं डबकं म्हणता येणार नाही, परंतु जरा मोठं असतं, तळ असं म्हणूया आपण, ते मोठं असतं, त्याला आपण लेक असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण वाई तालुक्यामध्ये राहतो आणि कधी जर तुम्ही महाबळेश्वरला गेला असाल तर त्या ठिकाणी वेण्णा लेक म्हणून एक मोठं नदीचं पात्र थोडंसं अडवून एक मोठा लेक तयार झालेला आहे, त्याचे नाव आहे वेण्णा लेक. या पद्धतीचे एक मोठं पाण्याचा जो स्रोत असेल त्याला आपण लेक असं म्हणतो. आणि त्या ठिकाणी असा जो पाण्याचा नैसर्गिक स्रोत असेल त्याच्यामध्ये काय होते पहा, एजिंग ऑफ लेक म्हणजे खूप वर्षानंतर, अनेक वर्षानंतर, समटाइम्स thousands of years or hundreds of years, कधी कधी 100 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर, असं अनेक वर्षानंतर तो जो काही नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, जो लेक आहे, त्याच्यामध्ये काय होतंय पहा, एजिंग ऑफ लेक ड्यू टू न्यूट्रिएंट इनरिचमेंट ऑफ वॉटर. सतत त्याच्यामध्ये आयदर प्लांट और एनिमल वेस्ट, वनस्पतीचं असेल किंवा प्राण्याचं असेल, डेड रिमेन्स असतील, सतत हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये साठत राहतात. आतमध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतं, कुजतं, आणि सतत ते वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं डेड रिमेन जर साठत गेले तर ते पाणी प्रवाहित राहत नाही, एक असं त्याचं डबक्यात रूपांतर होतं. ते पाणी पाणी न राहता एकदम घट्ट असं वेगळ्या रंगाचं, हिरवट निळ्या रंगाचं असं एक वेगळंच पाणी ते तयार होतं. आणि ते साचलेलं जे घट्ट पाण्यासारखा जो भाग असेल की जो दिवसेंदिवस ही प्रक्रिया चालते, याला ऍक्च्युली नॅचरल यूट्रॉफिकेशन असं म्हटलं जातं. मी असं का होतं? ऍक्च्युली इट इज ड्यू टू द अक्युमुलेशन ऑफ डे बाय डे सीवेज. दिवसेंदिवस जे सीवेज आहे ते आपण आपल्या शेजारच्या जो काय पाण्याचा स्रोत असेल त्या ठिकाणी सोडतो. आपण एक्झाम्पल घेतलंय लेक, आपल्या शेजारी लेक आहे असं गृहीत धरा, आणि त्या लेक मध्ये आपण काय करतोय, वी रिलीजेस अवर सीवेज as well as domestic waste, as well as toxic chemicals which is released from our companies, industries, etc., as well as industrial effluents like molasses. या पद्धतीचं कंपनी पासून, इंडस्ट्रीज पासून, मशीन्स पासून जे काय वेस्ट तयार होतं ते आपण लेक मध्ये सतत सोडत असतो. किंवा
डोमेस्टिक वेस्ट असेल, सिवेज असेल, सांडपाणी असेल, हे सगळं त्या लेक मध्ये सोडतो. दिवसेंदिवस ते सतत 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 साचत राहतं, साठत राहतं. हेवी accumulation of these water pollutants in that water, it leads to high water pollution. प्रचंड त्या पाण्याचं प्रदूषण होतं. and dead remains of organism, जे काय त्याच्यामध्ये aquatic animals असतील, they die due to reduce in oxygen. त्या पाण्यामधला विरघळलेल्या स्वरूपात जो ऑक्सिजन असतो तो दिवसेंदिवस कमी 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 होतो. त्यातले aquatic animals हळूहळू मरण पावतात. त्यांची जी बॉडी आहे ती सुद्धा आतमध्ये कुजते, खराब होते. त्यांच्या बॉडीच्या टिश्यू मध्ये हे सगळे केमिकल्स अक्युमुलेट होतात. अशा पद्धतीचं नैसर्गिकरित्या दिवसेंदिवस अनेक वर्षानंतरची ती जी प्रक्रिया होते, ऍक्च्युली दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए नॅचरल युट्रॉफिकेशन. असं बऱ्याच ठिकाणी घडत असतं. ज्या ठिकाणी सतत आपण त्या एखाद्या पाण्याच्या स्रोतामध्ये जात नाही, अनेक वर्षानुवर्ष ते तसंच आहे, अशा ठिकाणी शक्यतो नैसर्गिक या पद्धतीची प्रक्रिया होते. Actually this process we draw here in flow chart. आपण हीच प्रक्रिया फ्लो चार्ट मध्ये घेतलेली आहे. ऑलरेडी this flow chart is available in our textbook. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा हा फ्लो चार्ट आहे. तोच मी या ठिकाणी घेतलेला आहे. तो जरा आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. युट्रॉफिक लेक विथ कलर्ड और टर्बिड वॉटर. आता जो कोण पाण्याचा स्रोत आहे की ज्याला आपण लेक म्हटलेला आहे, तो युट्रॉफिक आहे, म्हणजे ऑलरेडी त्याची प्रक्रिया झालेली आहे. साहजिकच तो कसं असेल, कलर और टर्बिड वॉटर, दूषित, प्रचंड प्रदूषित झालेलं ते पाणी असेल. हिरवं निळं असं घाण पूर्णपणे ते पाणी असेल. लॉस ऑफ स्पेसीज डायव्हर्सिटी, साहजिकच त्यामध्ये नव्यानं न्यू ऑर्गॅनिझम्स फार काही जन्म घेणार नाहीत. त्याच्यामध्ये व्हरायटी निर्माण होणार नाही. ज्या ऑलरेडी होत्या त्या काय झालेल्या असतील, दे डाय ड्यू टू लॉस ऑफ रिड्यूस ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामधला ऑक्सिजन कमी झालेला असतो. ऑक्सिजन कमी झालेला असला म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स तिथं सर्वाइव्ह होतील का, जगतील का, नाही. म्हणजे या पद्धतीनं इथं जैवविविधता कमी झालेली असेल. लॉस ऑफ स्पेसीज डायव्हर्सिटी, नवनवीन प्रजाती निर्माण होणार नाहीत. जैवविविधता, नवनवीन प्रजाती इथं नाहीशा होतील. देन डेथ ऑफ ऑल aquatic animals. पूर्वी त्या लेक मध्ये नैसर्गिकरित्या जे काय फिशेस असतील किंवा अँफिबियन्स असतील किंवा मोलुस्क असतील किंवा आर्थ्रोपोडा, एक्झाम्पल क्रॅब वगैरे, प्रॉन्स असतील, हे जे काय aquatic animals असतील, दिवसेंदिवस त्या पाण्यामधला जर ऑक्सिजनच कमी झाला, प्रचंड प्रदूषित पाणी झालेलं असेल, अगदी हिरवं निळं पाणी झालेलं असेल, ते प्रवाहित नसेल, एका ठिकाणी ठप्प असं साठल्यासारखं असेल, तर काय होईल? डेथ ऑफ ऑल aquatic animals. ते सगळे आतले प्राणी मरण पावतील, ते जगणार नाहीत. रिड्यूस कंटेंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन. ऍक्च्युली ही प्रक्रिया अगोदर पाहिजे. रिड्यूस्ड कंटेंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन, मुळात ऑक्सिजनचं प्रमाण त्या पाण्यामधलं कमी झाल्यामुळं डेथ झालेली आहे. ऍक्च्युली ही स्टेप इथं पाहिजे, ही स्टेप इथं पाहिजे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं मी मुद्दाम इथं जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे. पण ऍक्च्युली डेथ कशामुळे होते? रिड्यूस कंटेंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन. म्हणून aquatic animals, त्या लेक मध्ये असणाऱ्या प्राण्यांची आपोआप संख्या कमी होते. दे डाय इमिजिएटली, ते लगेच मरण पावतात. इनक्रीज इन
ऑर्गॅनिक लोडिंग ऑफ लेक, ते जे काय मृत्यू पावलेले जे काय ॲक्वेटिक ॲनिमल्स असतील त्यांची जी काय डेड बॉडीज असेल ती आता डिकम्पोज व्हायला सुरुवात होईल, कुजायला सुरुवात होईल. त्यांच्या बॉडीमध्ये टिश्यूमध्ये ते काही पोल्युटंट्स असतील, मग ते सीवेज असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, टॉक्सिक केमिकल्स असतील, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स असतील, दे डिपॉझिट इन दॅट डेड बॉडीज. त्या मरण पावलेले जे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतील त्यांच्या बॉडीमध्ये टिश्यूमध्ये ते अकुमुलेट होतील टॉक्सिक केमिकल्स और इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. डेथ ऑफ सबमर्ज्ड प्लांट्स ड्यू टू रिड्यूस्ड लाईट. नैसर्गिक पाण्याचा स्रोत म्हटलं की पाण्यामध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स, झूप्लॅन्क्टॉन्स आर डेव्हलप. अल्गी वगैरे, स्पायरोगारा अल्गी या पद्धतीचं छोट्या छोट्या ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी जन्माला येत असतात. पण रिड्यूस ऑक्सिजन, दिवसेंदिवस जर ऑक्सिजन कमी झाला तर त्या सुद्धा जगणार नाहीत. डेथ ऑफ सबमर्ज्ड प्लांट्स ड्यू टू रिड्यूस्ड लाईट. कारण सूर्यप्रकाशाची किरण खोलवर जातच नाहीत, वरचे वरच थांबतात. पाण्याच्या वरच्या थरावरती पूर्णपणे असं हिरवगार सगळं साठलेलं असेल, त्यामुळे प्रकाशाची किरण पाण्यात जातच नाहीत आणि त्यामुळे काय होणार आहे, डेथ ऑफ सबमर्ज्ड प्लांट्स ड्यू टू रिड्यूस्ड लाईट. देन बायोलॉजिकल इनरिचमेंट ऑफ वॉटर, म्हणजेच काय, न्यूट्रिएंट इनरिचमेंट ऑफ वॉटर. त्या पाण्यामध्ये फक्त डेड रिमेन्स असतील आणि ते डिकम्पोज झालेले असतील, फक्त न्यूट्रिएंट्स असेल, ते पाणी पाणी राहणार नाही तर त्याच्यामध्ये फक्त न्यूट्रिएंट्स असतील. या पद्धतीचं हे नॅचरल युट्रॉफिकेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी आपल्याला इकोसिस्टीम मध्ये, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये असं कुठे ना कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळतं. कदाचित जर तो लेक मोठा स्रोत नसेल तर पॉन्ड, एखादं डबकं तरी तुम्ही तुमच्या शेजारी कुठेतरी सभोवताली निसर्गात तुम्ही ते पाहिलं असेल. देन हियर व्हॉट इज मीन बाय बायोमॅग्निफिकेशन किंवा बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन. याच कन्सेप्टच्या रिलेटेड आहे. मी काय म्हटलं की जो काय पाण्याचा स्रोत आहे, मग तो लेक असेल किंवा पॉन्ड असेल, त्याचं युट्रॉफिकेशन झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामधल्या ज्या काय ॲक्वेटिक प्लांट्स असतील, ॲक्वेटिक ॲनिमल्स असतील की जे नॅचरली राहत होते त्या ठिकाणी, त्यांचा तो नैसर्गिक अधिवास आहे. अधिवास म्हणजे त्यांचा हॅबिटॅट आहे. परंतु तिथं काय झालं, रिड्यूस लाईट, प्रकाश किरण त्या पाण्यामध्ये कमी पडू लागली, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. कशामुळे हे दोन्ही गोष्टी झाल्या, तर पहिला महत्वाचा मुद्दा पोल्युटंट्स. पोल्युटंट मध्ये कोण कोण येतं, मी मगाशी सांगितलं, सीवेज, डोमेस्टिक वेस्ट, टॉक्सिक केमिकल, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. These pollutant get mixed into that water bodies. त्या पाण्याच्या स्रोतामध्ये दिवसेंदिवस ते वाढू लागले पोल्युटंट्स आणि म्हणून ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, म्हणून लाईटचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे आतले ॲक्वेटिक ॲनिमल मरण पावू लागले, ॲक्वेटिक प्लांट मरण पावू लागल्या. आणि त्या ॲक्वेटिक प्लांट असेल किंवा ॲक्वेटिक ॲनिमल बॉडी असेल, त्यांच्या टिश्यू मध्ये ते पोल्युटंट्स अकुमुलेट व्हायला लागले. त्यांच्या बॉडीमध्ये ते गेल्यामुळे ती बॉडी डिकम्पोज व्हायला लागली, कुजू लागली. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ए बायोमॅग्निफिकेशन किंवा बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन ऑफ डीडीटी और मर्क्युरी. एक्झाम्पल डीडीटी किंवा मर्क्युरीचं घेतलेलं आहे. पहा, वॉटर पोल्युटंट्स गेट अक्युमुलेटेड in body of different trophic level is called as a biomagnification or biological magnification. म्हणजे हा नेमका कन्सेप्ट कसा आहे, तर पहा, फूड चेन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेले.
पाण्याचा स्रोत आहे वॉटर बॉडीज. त्यामध्ये साहजिकच काय असणार आहे, ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जे स्मॉल असतील त्यांना काय म्हणायचं, फायटोप्लॅन्क्टॉन्स, झूप्लॅन्क्टॉन्स. फायटोप्लॅन्क्टॉन मध्ये कोण येणार, ब्ल्यू ग्रीन अल्गी, स्पायरोगॅरा यासारखे जे सूक्ष्म असतात त्यांना फायटोप्लॅन्क्टॉन्स असं म्हटलं जातं. झूप्लॅन्क्टॉन्स मध्ये कोण येणार, जे सूक्ष्म युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, अमिबा, पॅरामोशियम, हायड्रा हे जे काही सूक्ष्म जीव असतात त्यांना आपण काय म्हणतो, झूप्लॅन्क्टॉन्स. त्याच्यावरती कोण डिपेंड्स असेल तर स्मॉल फिशेस. त्याच्यावरती कोण उपजीविका करेल, लार्ज फिशेस. त्याच्यावरती पुन्हा कोण उपजीविका करेल, बर्ड्स, पक्षी. फिश इटिंग बर्ड्स, काही पक्षी मासे खातात, बरोबर आहे. एक्झाम्पल इग्रेट, बगळा वगैरे असेल, बरोबर आहे. किंवा किंगफिशर, ज्याला आपण म्हणजे ग्रामीण भागात एक वेगवेगळी त्याची नावं असतील. किंगफिशर, मासा खाणारा तो पक्षी. या पद्धतीनं ती फूड चेन असते. मग हे पोल्युटंट जे असतात, एक्झाम्पल डीडीटी, औषधाची फवारणी वगैरे करतो. औषधाची फवारणी केल्यानंतर ती जी काय केमिकल्स आहेत नॉन बायोडिग्रेडेबल, ते कधीही पूर्णपणे विरघळत नाहीत, ते कधीही एकजीव होत नाहीत, मिक्स होत नाहीत. प्लस कांट रिलीज फ्रॉम बॉडी, बॉडीतून ते कायमचे नामशेष करता येत नाही. ते बॉडीमध्ये तसेच राहतात, अक्युमुलेट राहतात. म्हणजे धड त्याचं पूर्णपणे विघटन होत नाही आणि धड बॉडीच्या बाहेर त्याने फेकून पण दिले जात नाहीत. ते बॉडीमध्ये सतत अक्युमुलेट राहतात. आणि मग एका जीवाला दुसरा जीव खातो, दुसऱ्याला तिसरा खातो, तिसऱ्याला चौथा खातो. ॲट अ डिफरंट ट्रॉपिक लेवल ती जी काही डीडीटी असेल, मर्क्युरी असेल, असे जे काही टॉक्सिक केमिकल्स असतील, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स असतील, एका ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या ऑर्गॅनिझम, दुसऱ्यापासून तिसऱ्या ऑर्गॅनिझम पर्यंत फूड चेन द्वारा डिफरंट ट्रॉपिक लेवलला ही सर्व आहे असं पुढे पास होत असतं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए बायोमॅग्निफिकेशन. यालाच बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीचे हे दोन कन्सेप्ट आहेत. देन थर्ड, थर्मल पोल्युशन. थर्मल पोल्युशन ऍक्च्युअली हा कन्सेप्ट ऍट प्रिव्हियस लेक्चर वी विल डिस्कस. जाता जाता आपण कालच्या लेक्चरला थर्मल पोल्युशन इनडायरेक्टली कन्सेप्ट पाहिला होता. तरी सुद्धा पुन्हा आपण एक 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. You know very well, actually water is used as a coolant. पाण्याचा आपण कूलंट म्हणून उपयोग करतो. जे 4 व्हीलर वापरत असतील त्यांना लक्षात येत असेल. कोणती 4 व्हीलर असेल तर त्याचं पुढचं बोनेट ओपन केलं की जे इंजिन असतं, मशीन असतं, बरोबर आहे, आणि त्याच्या शेजारी आपण पाणी ओततो, कूलंट. का तर इंजिन गार राहावं. जास्त प्रवास झाल्यानंतर इंजिन गरम होतं, त्यातून वाफ येते. त्याच्या शेजारी पाणी यूज्ड ॲज ए वॉटर इज यूज्ड ॲज ए कूलंट म्हणून उपयोग केला जातो. कधी कधी जर जास्त प्रवास झाला, मशीन गरम झालं तर पाणी त्याच्यावरती टाकलं जातं, मशीन गार करण्याचा प्रयत्न करतो. लाईक दिस इन बिग इंडस्ट्री और कंपनी. मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, कंपनी असतात, त्या ठिकाणी मोठमोठी इंजिन्स असतात, मशीन्स असतात. कंटिन्युअसली 8-8, 10-10, 12-12 तास त्या मशीन्स वापरात आलेल्या असतात. प्रचंड हीट झालेलं असतं, प्रचंड उष्णता असते आणि त्या ठिकाणी वॉटर इज यूज्ड ॲज ए कूलंट. तिथं पाण्याचा उपयोग ते मशीन गार करण्यासाठी वापरला जातो. हेन्स नॅचरल वॉटर गेट कन्व्हर्टेड इनटू हॉट वॉटर. जे पहिलं गार पाणी होतं ते मशीनवरती, गरम मशीनवरती टाकल्यामुळे त्याचं रूपांतर कशात झालं, एकदम गरम पाण्यामध्ये झालं.
कधी कधी ते पाणी उकळल्यासारखं गरम होतं. बॉईल वॉटर, व्हेरी हॉट वॉटर, अँड दिस हॉट वॉटर इमिजिएटली वी रिलीज नियर बाय वॉटर बॉडीज. आपल्या सभोवताली जो काय पाण्याचा स्रोत असेल, पॉन्ड, लेक, स्ट्रीम, रिव्हर, इरिगेशन कॅनल, जो काय पाण्याचा स्रोत असेल त्यात ते गरम पाणी लगेचच आपण रिलीज करतो, टाकतो. मग ते गरम पाणी जर आपल्या शेजारच्या पाण्याच्या स्रोतामध्ये टाकलं तर त्याचं टेम्परेचर सडन राईज होईल, अचानक वाढेल. सडन राईज इन टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर बॉडीज. त्या पाण्याचं तापमान अचानक वाढेल आणि त्या पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या जर ॲक्वॅटिक ॲनिमल असतील, एक्झाम्पल फिश, तर त्या माशांच्या बॉडीला ते गरम पाणी पेलणार नाही. अचानक त्या पाण्याच्या वॉटर सोर्स मध्ये पाण्यामध्ये बदल झालेला आहे, टेम्परेचर मध्ये बदल झालेला आहे. त्या माशांना ते टेम्परेचर पेलणार नाही. दे डाय इमिजिएटली. ते लगेच मरण पावतात. कॉल्ड ॲज ए थर्मल पोल्युशन. या कन्सेप्टला थर्मल पोल्युशन असं म्हटलं जातं. आर यू गेटिंग दिस? First here about natural eutrophication, second biomagnification, and third thermal pollution. The next small concept, ecological sanitation. Ecological sanitation. In shortly, it is also termed as a ecosun. Ecosun. The ecosun किंवा इकोलॉजिकल सॅनिटेशन हा एक आगळा वेगळा कन्सेप्ट आहे. पहा, दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दिस कन्सेप्ट. आता हा कन्सेप्ट नेमका काय पहा, सेफली रियुजेस ऑफ आवर एक्सक्रीटा मीन्स ह्युमन एक्सक्रीटा और फेसियस इन ऍग्रिकल्चर. म्हणजे आपली जी विष्ठा असते, मानवाची विष्ठा, ही कुठंतरी उघड्यावरती न करता किंवा आपण आपल्या टॉयलेटमध्ये जे डिस्पोजल करतो त्याच्यामध्येही न करता एक वेगळा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर मी दाखवले. दीज आर द 3 सेपरेट pits. Here this circular area is used to eliminate or collect urine. इथं फक्त युरिन कलेक्ट केलं जाईल. And we excrete our excreta or facies in this circular area. आपली जी काही विष्ठा असते ती फक्त याच्यामध्येच कलेक्ट करायची. हिअर कलेक्शन ऑफ एक्सक्रीटा या ठिकाणी. आफ्टर रिलीज ऑफ आवर एक्सक्रीटा, दिस pit कव्हर प्रॉपरली, ते लगेच झाकून टाकायचं. And here washing here separately. जे काय वॉशिंग असेल ते इथं करायचं, जेणेकरून ते पाणी यामध्ये मिक्स होता कामा नये. म्हणजे आपलं युरिन सेपरेट इकडं कलेक्ट केलं जाईल. जे आपण वॉशिंग करतो ते या ठिकाणी करायचं, त्याला इथलं झाकण लावायचं आणि इथं फक्त आपला जो एक्सक्रीटा आहे, आपली जी विष्ठा आहे ती स्वतंत्र इथं कलेक्ट करायची डे बाय डे, दिवसेंदिवस. त्याच्यामध्ये पाणी युरिन मिक्स करायचं नाही. आफ्टर समटाइम्स सम मंथ, फ्यू मंथ्स, नियर अबाउट 6 to 8-9 मंथ, 6 ते 9 महिन्याच्या कालखंडामध्ये इथं जे साठलेला जो काय आपला एक्सक्रीट असेल, डिकंपोज प्रॉपरली, तो व्यवस्थित डिकंपोज होईल. डिकंपोज झाल्यानंतर
इट कन्वर्ट इनटू ऑर्गॅनिक मॅन्युअर, त्याचं खतामध्ये रूपांतर होईल. इट इज रियुजेस इन ऍग्रिकल्चर, आपल्या शेतामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये सुद्धा न्यूट्रिएंट्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा पोषक घटक असतात. म्हणजे सेफली हा सर्वात महत्वाचा शब्द आहे. सेफली रियुजेस, पुन्हा आता आपली विष्ठा म्हणजे ती टाकाऊ आहे, नको असलेला आहे किंवा किळसवाणी घाण आहे, पण तरी सुद्धा पुन्हा त्याचा उपयोग करायचा आहे. सेफली रियुजेस ऑफ अवर एक्सक्रीटा इन ऍग्रिकल्चर, शेतामध्ये त्याचा वापर करायचा आहे. जसं की ऍक्च्युली आपण कॅटल, जी गुरढोर आहेत, त्यांचं जे शेण असतं, डंग्स, ऍक्च्युली युज्ड ॲज ए गुड फर्टिलायझर. अर्थवर्म इज युज्ड ॲज ए गुड फर्टिलायझर. गांडूळ खत, शेण खत हे खरं चांगलं खत आहे, त्याचा खत म्हणून वापर केला जातो. पण हा एक वेगळाच कन्सेप्ट या ठिकाणी आहे की जो आपल्याला मला तसा किळसवाणी वाटतो, आवडत नाही, पण तरी सुद्धा हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. इकॉलॉजिकल सॅनिटेशन ऑर इकोसन, ज्याला आपण सोनखत असं म्हणतो, या पद्धतीने. मग आता हा प्रोजेक्ट काही ठिकाणी वापरलेला आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे गुजरात, तामिळनाडू, केरळ, इव्हन दो श्रीलंका, अशा ठिकाणी या पद्धतीचा कन्सेप्ट तुम्हाला काही ठिकाणी राबवलेला दिसून येईल. म्हणजे आपली मानवाची विष्ठा जी आहे त्याच्यामध्ये युरिन किंवा पाणी मिक्स होऊ न देता दिवसेंदिवस ती तशीच कुजवली तर त्याचं पुन्हा खतामध्ये रूपांतर होतं आणि त्याची माती होते, आणि ती माती म्हणजे पोषक असते आणि त्याच्यामुळं पिकं वगैरे चांगली येऊ शकतात. अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा कन्सेप्ट आहे. बेसिकली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इन्क्लूड केलेला आहे म्हणून आपण याच्यावरती चर्चा केली. वेगळा कन्सेप्ट सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ओके, द नेक्स्ट इयर फोर्थ, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपल्या घरामध्ये, दैनंदिन जीवनात, व्यवहारात, किचन मध्ये वेगवेगळा कचरा आपण रोज साठवत असतो. ओला कचरा, सुका कचरा, बरोबर आहे, आणि तो सेपरेट करतो. तर त्याचं सुद्धा प्रॉपर मॅनेजमेंट करत असते. ती नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, ज्या कोणत्या आपण एरियात राहतो त्या ठिकाणी ओला आणि सुका हे दोन्ही कचरे सेपरेट, स्वतंत्र कलेक्ट केले जातात आणि त्याचं सुद्धा मॅनेजमेंट केली जाते बाय नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत एक्सेट्रा. मग हे काय मॅनेजमेंट करतात? एक्झाम्पल फर्स्ट अबाउट सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्ट मध्ये काय येतो? सुका कचरा, याच्यामध्ये पेपर येईल, फूड रेसिड्यूज येतील, एनी टाइप ऑफ फूड रेसिड्यू, आयदर इन द फॉर्म ऑफ व्हेज और नॉन व्हेज. मग त्यामध्ये चहापत्ती येईल, उष्ट खरकट राहिलेलं असेल, शिळं राहिलेलं असेल अन्न, किंवा पेपर वगैरे बाकी सगळं कचरा, पाला पाचोला जो काय असेल तो येईल. हे सगळं जे आहे ते एका ठिकाणी कलेक्ट केलं जातं आणि नंतर शहराच्या बाहेर लांब एक मोठी जागा असते की ज्या जागेचा आणि शहराचा थोडासा दूरचं अंतर असतं आणि त्या ठिकाणी ते थोडंसं खोदलं जातं, एक डंप एरिया केला जातो आणि तिथं सुद्धा सेपरेशन केलं जातं. प्लास्टिक असेल, रबर असेल, टायर असेल, असे जे असेल ते सेपरेट केले जातात. याचा अर्थ बायोडिग्रेडेबल, ज्यांचं मातीत रूपांतर होऊ शकतं, जे कुजू शकतं, असं सेपरेट काढलं जाईल.
ज्याला बायोडिग्रेडेबल असं म्हटलं जातं. दुसरं नॉन बायोडिग्रेडेबल, जे कधीच कुजू शकत नाही, ज्याची कधीच माती होऊ शकत नाही. एक्झाम्पल प्लास्टिक, रबर, टायर असे ते बाजूला काढले जाते. इव्हन दो इलेक्ट्रॉनिक्स, ई वेस्ट, म्हणजे त्यामध्ये काय येईल, कॉम्प्युटर असेल, टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, हे जी काय अशी प्लास्टिक, रबर या पद्धतीची जी काय केर कचरा जो आहे त्याचं करायचं काय, तर शक्यतो रियूज, पुन्हा नव्यानं तयार करून, जे जुनं खराब आहे, जे खराब झालेलं आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग करून, प्रॉपर प्रक्रिया करून पुन्हा नवीन तयार करता येते का याचा विचार केला जातो. आणि ज्याच्यापासून पुन्हा नव्यानं निर्मिती करता येईल त्याची नव्यानं निर्मिती केली जाते. आणि ज्याच्यापासून नवीन निर्मिती होऊ शकत नाही, दॅट कॅन बी डम्प इन लँडफिल. एका मोकळ्या जागेमध्ये डंप केलं जातं, और बर्न किंवा जाळून टाकलं जातं. एकतर डंप केलं जाईल किंवा जाळून टाकलं जाईल. ते करणं गरजेचं आहे, म्हणजे आवश्यकतेनुसार, गरजेनुसार केलं जातं. आणि जे रिसायकल किंवा जे पुन्हा उपयोगात आणलं जाऊ शकतं ते पुन्हा उपयोगात आणलं जातं. या पद्धतीनं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा करणं गरजेचं आहे. त्या एरियामधलं ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, काय जे असेल त्या एरियानुसार आणि त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेजमेंट ही केली जाते. कारण आपलं पर्यावरण स्वच्छ राखायचं आहे, एरिया शुद्ध ठेवायचा आहे, आपलं वातावरण शुद्ध असणं गरजेचं आहे, स्वच्छ असणं गरजेचं आहे, आपला परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात हे सर्व निर्णय ज्याची त्यावेळेला प्रॉपर मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे, प्रॉपर डिस्पोजल होणं गरजेचं आहे. हॉस्पिटल मधली वेस्ट प्रचंड घातक असतात, त्यात केमिकल्स असतात, टॉक्सिक केमिकल्स असतात किंवा पॅथोजन्स असतात. ते वेस्ट प्रॉपर बर्न तरी करणं गरजेचं आहे किंवा प्रॉपर डिस्पोज इन अवर लँडफिल, जमिनीमध्ये ते पुरलं पाहिजे, गाडलं पाहिजे, जेणेकरून त्याची पुन्हा माती तयार होईल. या पद्धतीने, कारण ते जर उघड्यावर राहिलं तर मग रोगांचा प्रसार आणि प्रचार जास्त होईल, पूर्ण त्या शहरभर रोगाचा प्रसार होईल. आणि म्हणून हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे ते प्रॉपर डिस्पोज करणं गरजेचं आहे किंवा बर्न करणं गरजेचं आहे. या पद्धतीनं मॅनेजमेंट ही प्रॉपर त्या ठिकाणी केली जाते. मग ई वेस्ट असेल, हॉस्पिटल वेस्ट असेल, सॉलिड वेस्ट असेल, वेट वेस्ट असेल, म्हणजे ओला कचरा, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. ते डिकम्पोज केलं जातं, कुजवलं जातं, पुन्हा त्याचं फर्टिलायझर म्हणजे खत केलं जातं. म्हणजे या पद्धतीनं ही मॅनेजमेंट केली जाते. ती करणं गरजेचं आहे. इव्हन दो समटाइम्स सिवेज, जे खराब पाणी, जे दूषित पाणी, इट अगेन रियूज, रिसायकल विथ द हेल्प ऑफ आरओ सिस्टीम. जे सिवेजचं पाणी, एक्झाम्पल मुंबईमध्ये प्रचंड सिवेज, घाण दूषित पाणी, मग ते तसंच फेकून दिलं जात नाही. इट रिसायकल और रियूज अगेन एंड अगेन विथ द हेल्प ऑफ आरओ सिस्टीम. आरओ सिस्टीम द्वारा त्या पाणीमधलं शुद्ध पाणी बाजूला काढलं जातं. जे टॉक्सिक केमिकल्स आहेत, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स आहेत, सिवेज असेल किंवा डोमेस्टिक वेस्ट असेल, ते सगळं बाजूला काढलं जातं. मिनरल्स, क्षार सुद्धा बाजूला काढले जातात. प्युअर वॉटर बाजूला काढलं जातं अँड रियूज्ड अगेन अदर वर्क्स. इतर कामासाठी ते वापरलं जातं. जरी डायरेक्ट पिण्यासाठी वापरलं जात नसलं तरी इतर गोष्टीला ते पाणी वापरलं जातं. म्हणजे पुन्हा पुन्हा रिसायकलिंग होणं गरजेचं आहे. बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्याचं विघटन प्रॉपरली कोणाचं होतं, कुजतं, त्याची माती होऊ शकते, याचा विचार केला जातो. पुन्हा पुन्हा ज्याचा उपयोग केला जातो त्याचा विचार केला जातो. आणि प्लास्टिक, रबर, टायर सारखं जे असेल
की जे कुजूही शकत नाही, माती होऊ शकत नाही, त्याचा खत पण होऊ शकत नाही, रियूज सुद्धा करता येत नाही, ते मात्र डंप किंवा बर्न केलं जातं. या पद्धतीनं त्या वेळेनुसार प्रक्रिया होणं गरजेचं आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दीज कन्सेप्ट.